यांचा आगमन इथे झालेला आहे। तरी मी सुंदरकर सरांना सुमित थोरात, दिशांत मसुरे, प्रवीण शेलावकर, मुख्य कार्यक्रमाला म्हणजे आतापर्यंत मुख्य होता, पण यांची मुख्य जो मान सन्मान होणार आहे तो अगदी जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण कंप्लीट करूया। बच्चों के जीवन में बदलाव करके कौशल्य आत्मसात करणं, व्यक्तिमत्व विकास करणं आणि त्याचा हा एक भाग म्हणून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे। नंबर आलाच पाहिजे असा अट्टास न ठेवता वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये जर सहभाग नोंदवला तर कालांतरानं तो जे काही भूमिका त्याच्या वाट्याला येणार आहेत त्या भूमिका वठवण्यासाठी तो लायक ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश शिक्षणाचा तोच आहे, ज्ञान कमावणे, कौशल्य आत्मसात करणे आणि व्यक्तिमत्व विकास, जो की त्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी आहे। जे लहान बाळ आहे, लहान मुलं आहेत ते मोबाईल मध्ये जास्त पडलेले आहेत, गेम मध्ये ते आता फ्री फायर निघालेलं त्याच्यामध्ये जास्त ते होतं। तुमचा मेसेज काय? आता अगोदरची जनरेशन टीव्ही मुळे परेशान होती, जी आपली होती, आता ती मोबाईल मुळे। म्हणजेच काय की त्यांच्या ऊर्जेला चालना दिली तर काम होतं। आपण त्यांना दोष देऊन नाही जमत, आपण स्वतःचा मोबाईलचा जो वेळ आहे तो आपण स्वतः कमी केला, त्यांच्या समोर एक एक्झाम्पल ठेवलं तर मुलं सुद्धा त्याच गोष्टी करतील जे आपण करणार। आपण पुस्तकं वाचायला घेतली, आपण मेडिटेशन केलं, आपण वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतला तर मुलं सुद्धा तसं करतील, जे आपण करणार ते मुलं करणार। कमीत कमी किती वेळ मुलांना जास्तीत जास्त त्यांनी खेळलं पाहिजे, जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे, जास्तीत जास्त वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त मोबाईलला वेळ नाही दिला पाहिजे। कारण मेंदू म्हणजे जो विकसित होण्याचा जो वय आहे त्या वयात जर ते रेडिएशन्स आल्या तर त्याचा दुष्परिणाम आपल्यापैकी प्रत्येकाला म्हणजे त्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावं लागेल। तर आपलं पूर्ण नाव आणि? मी ॲडव्होकेट राहुल गोविंद प्रसाद नावंदर, मी पिनाकल इंग्लिश करिअर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि तितिक्षा कोचिंग क्लासेस इथे याच माध्यमातून म्हणजे काम करतो। आमचा मूळ उद्देश काय आहे तर जे इयत्ता 5वी ते 5वी पर्यंतचा कालावधी आहे हा मुळात ज्ञान कमावणे, कौशल्य आत्मसात करणे आणि व्यक्तिमत्व विकास याच्यासाठी दिला पाहिजे। पाठांतर न करता गोष्टी समजून उमजून घेऊन अभ्यास करणे, शंकांचं निरसन करण्यासाठीच शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि क्लासेसला गेलं पाहिजे। आपल्या करिअरची जबाबदारी कुणावरही टाकली नाही पाहिजे। इयत्ता 5वी ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की माझं करिअर, माझं अभ्यास आणि माझं जीवन हे माझी जबाबदारी, हे इतर कुणाची नाही। तर मी सगळ्या उपक्रमांमधून भाग घेणार, मी सगळ्या म्हणजे माझे छोट्यातले छोटे डाऊट क्लिअर करून घेणार, असा अप्रोच ठेवणारा विद्यार्थीच पुढे जाणार। मी ॲडव्होकेट राहुल गोविंद प्रसाद नावंदर, मी संचालक आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहे, संचालक आहे पिनाकल आणि तितिक्षा कोचिंग क्लासेस।
अबेकस का जो अभी महत्व है हर एक को होने जा रहा है। तो ये मेंटली प्रिपेयर करने का जो प्रोग्राम है बच्चों को, जो भविष्य में कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए बहुत उचित रहेगा। तो हर एक पेरेंट्स को, हर एक लोगों को हम यहाँ से रिक्वेस्ट करना चाहते हैं कि ये क्लास जो हमारे केबी अबेकस या और कोई भी अबेकस हो, इसमें ज्वाइन करेंगे तो आपका बच्चे का भविष्य उज्जवल रहेगा। ये कौन से इसमें बच्चों ने पार्टिसिपेट किया था, कौन कितने एग्जाम हुए, क्या होता? ये अबेकस की जो कंपटीशन होती है ये लेवल वाइज होती है। बर्ड लेवल, न्यू कमर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ से 8 लेवल तक के होते हैं और सभी स्टूडेंट को 160 क्वेश्चन दिया जाता है और उसके लिए 10 मिनट का समय दिया जाता है। तो सभी स्टूडेंट ने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया और इसकी ट्रॉफी जो होती है वो रनर अप से लेकर चैंपियन ऑफ चैंपियन तक होती है। तो सभी पूरे महाराष्ट्र में कितनी शाखाएं हैं? मेरी लगभग पूरे इंडिया में 85 ब्रांचेस है और आउट ऑफ कंट्री जो है 22 कंट्रीज से मेरे स्टूडेंट मेरे पास ऑनलाइन पढ़ते हैं और 5 जो हमारे फ्रेंचाइजी है वो आउट ऑफ कंट्री है। बच्चों के लिए आपकी तरफ से क्या मैसेज है? बच्चों के लिए मैं इस मैसेज दे दूंगा कि ये जो है अबेकस ये संस्कार का वर्ग है। यहाँ पर बच्चों के ऊपर जो कैलकुलेशन मेथड होती है और मेडिटेशन होता है और ये सारी चीजें उनको हम देते हैं। तो ये नॉट केवल अबेकस मैथ का नहीं है, तो ये मेंटली प्रिपेयर करने का और संस्कार के लिए ये अबेकस ये प्लेटफॉर्म बहुत बढ़िया है। आपका गुड नेम? मैं डॉक्टर सारनाथ सौंदरकर, केबी अबेकस का डायरेक्टर, इंडिया।